राज्यात एनआयएटीएसची संयुक्त कारवाई, संभाजीनगर, मालेगाव, जालन्यात संयुक्त कारवाई, काही तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, सकाळी वाशिममधील लंगारा भवनाचं लोकार्पण तर संध्याकाळी मुंबई मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन। यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांना अखेर मोदींच्या कार्यक्रमाचं निमंत्रण, एबीपी माझाचा इम्पॅक्ट, देशमुख करणार होते लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार। विमानात बिघाड झाल्यानं राहुल गांधींचा कालचा दौरा रद्द, आज कोल्हापूरला सकाळी येणार असल्याची माहिती। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधींना पुण्याच्या विशेष न्यायालयाचं समन्स, 23 तारखेला बाजू मांडण्याचे आदेश। बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे अजितदादांचे पुन्हा संकेत, बारामती अजितदादांची त्या ठिकाणी परिस्थिती फारशी चांगली नाही, संजय राऊतांचा टोला। अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस स्टेशन परिसरात लाठीचार्ज, यतींद्रनंद सरस्वती यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाची तक्रार देण्यासाठी आलेल्या जमावावर लाठीचार्ज। भिवंडीतल्या वालशीनमध्ये विलॉजिस गोदामाला भीषण आग, गोदामामध्ये हायड्रोलिक ऑइल आणि केमिकल्स असल्यानं आगीचं रौद्र रूप। हरियाणा विधानसभेच्या 90 जागांवर मतदान, 1031 उमेदवार रिंगणात, भाजपा हॅट्रिक साधणार की काँग्रेस सत्तांतर घडवणार याची उत्कंठा। लेबनॉनची राजधानी बेरूतच्या दक्षिण भागावर इस्रायलचे हल्ले, सिरियाला जाणारा रस्ताही तोडला, हमासच्या कमांडरचाही खात्मा। ॲपल देशातल्या दुकानांची संख्या वाढवणार, मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरूत उभारणार 4 स्टोअर्स, आयफोन 16 साठी लागलेल्या रांगा पाहून निर्णय। महिला विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिल्या सामन्यात दारुण पराभव, न्यूझीलंडची भारतावर 58 धावांनी मात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।